मुंगोली पुनर्वसन ठिकाणी मूलभूत सोयीचा अभाव, प्लॉट वाटपापूर्वीच घरे उद्ध्वस्त करण्याचा वेकोलीचा डाव असल्याचा आरोप। वणी तालुक्याच्या टोकावर असलेल्या मुंगोली गावातील शेतकऱ्यांच्या 100% शेतीचे अधिग्रहण गावातील वेकोलीने केले आहे। गाव सभोवतालच मातीचे ढिगारे उभारले आहे, परंतु गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न 10 वर्षापासून रेंगाळत पडला आहे। गावाच्या पुनर्वसनासाठी वेकोलीने कुर्ली शिवारात जमीन खरेदी करून तेथे प्लॉट पाडले, परंतु पुनर्वसनाच्या ठिकाणी रस्ते, वीज, मूलभूत सोयी सुविधा दिल्या नाहीत। वणी तालुक्याच्या टोकावर असलेल्या मुंगोली गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे। पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने कुर्ली या गावाजवळ गट क्रमांक 66 आणि 67 हे शेतजमीन विक्री केली गेली आहे। मात्र त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सोयी सुविधा नसल्यामुळे गावकरी त्या ठिकाणी जाण्यासाठी नकार देत आहे। मात्र जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन या कुठेतरी कंपनीला आदेश देऊन त्या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव निर्माण करावा, सोयी सुविधा आम्हाला करून द्यावी, तेव्हाच आम्ही गाव सोडून त्या ठिकाणी पुनर्वसन करणार अशा गावकऱ्यांचं काही या ठिकाणी बोलून दाखवल्या जात आहे। मात्र ज्या गावामध्ये मुंगोली गावामध्ये गावकरी राहतात त्या ठिकाणी आपण बघतोय कसा महिलांचा आक्रोश आहे, पुरुषांचा देखील आक्रोश आहे, गावकऱ्यांचा संपूर्ण आक्रोश आहे की आम्ही जोपर्यंत त्या ठिकाणी सोयी सुविधा होत नाही तोपर्यंत आम्ही गावातून हलणार देखील नाही, जीव गेला तरी बेहत्तर असा देखील गावकऱ्यांचा सध्या या ठिकाणून सूर निघत आहे। मात्र ज्या WCLनी गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न घेतलेला आहे त्या WCL कुठेतरी गावकऱ्यांच्या आरोग्याची खेळ देखील करत असल्याचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। एक जहरीली गॅस असते, जे धूळ असते ते या ठिकाणी गावामध्ये पसरत आहे। यात कुठेतरी दुर्धर आजार होऊन नागरिकांना मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतंय। किडनीचा आजार असो, फुफ्फुसाचा आजार असो या लिव्हरचा आजार असो, असे मोठमोठाले प्रकार आजार देखील या गावामध्ये होताना आपल्याला दिसत आहे। मात्र जिल्हाधिकारी हे याकडे लक्ष देतील का आणि गावकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळवून देतील का असा देखील प्रश्न आता उभा ठाकला आहे। मनोज नवले, MGN न्यूज, मुंगोली, वणी। आम्हाला लाईटची सुविधा पाहिजे, पाण्याची सुविधा पाहिजे, तर आम्हाला काहीच इलाज नाही। आम्ही कशा तऱ्हेने तिथे जायचं, तर आम्ही आताही जात होतो, पण कशा तऱ्हेने जायचं तर आम्ही अंधारात राहायचंय का? अंधारात राहू शकत नाही, पाणी बिना जगू शकणार नाही। जेवण नसलं तरी चालेल, पण पाणी पाहिजे, हवा पाहिजे। लाईनच नाही तर आपल्याला हवा पाणी तर राहायचं कसं का कसं, याच्या तऱ्हेने आम्हाला ना इलाज आहे। तर त्यांनी आमचं हे मागण्या मान्य करा आणि कलेक्टर साहेबांनी हा आदेश पूर्ण आमच्या मागण्या मान्य करा। सूचना केलेली आहे, तर गावातले लोक काही चेकवाले आहेत त्यांनी ऐकून नाही राहिले, कारण की त्याला पैसा घेऊन बाहेर जायचं आहे, पण गोरगरिबाचा त्यांनी विचार करून नाही राहिलेला आहे। तर गोरगरिबांनी कुठं जायचं त्या चेकवाल्यानेच विचार करायला पाहिजे। तर तुम्ही सांगा, बैठक घेतली त्यांनी म्हणे का जोपर्यंत गावाचं होत नाही तोपर्यंत आम्ही चेक उचलणार नाही। तर आता हा मुद्दा कसा पुढे आला? चेक घेऊन जायचं, ज्याच्या जागेचा पैसा ठाण येते, आम्हाला काही तसं म्हणणं नाही आहे, पण गोरगरिबाचा विचार केला पाहिजे। पहिल्यांदा कसं एकजूट होते, आता फुटाफूट होऊन गेली, कारण की याच्या त्याच्या लोकांच्या तऱ्हेने हे भांडण सुरू झालेलं आहे। एकमेकाचं ऐकून याने भांडण लावलेलं आहे, इकडल्या तिकडे तिकडल्या इकडे। आम्हाला असं पटत नाही, आम्ही असं सरळ बोलतो तर आमचं गटे राग असं आहे। WCL आहे आणि गावातली लोक पण आहे। आता कोणाचे नाव भेट दिली, त्यांच्या भांडणाच्या कपड्याबद्दल रोष होता, तो रोष दिसून आला आणि आपण SDOने पुढील आदेशापर्यंत काम बंद ठेवण्याचं त्या राष्ट्रीय कंपन्यांना निर्देश दिले, त्यामुळे काम बंद आहे। निश्चितपणे आम्ही SDOशी आणि कलेक्टरशी चर्चा करून तो प्रश्न शेतकऱ्याच्या बाजूने असलेला लागतंय, प्रदूषण होणार नाही। निश्चितपणे आपण शेतकऱ्यांना तिच्या बालवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू। मुंगोली गावाच्या पुनर्वसनाच्या संदर्भात मागील 1 वर्षापासून ज्या पद्धतीनं घडामोडी चालू आहे, ह्या सर्वप्रथम पुनर्वसन अध्यक्ष माननीय पंकज आशिया सर यांना वारंवार मी 6 महिन्यापासून पत्रव्यवहार करून त्यांना ऑफिशियली भेटी घेतल्या। त्यांचा पूरग्रस्त भागात शिवणीमध्ये दौरा होता, तिथे जाऊन मी भेट घेतली। सगळ्यात प्रथम विषय हा आहे की पुनर्वसन होत असताना तिथल्या गावातल्या लोकांच्या सोयीसुविधेचा प्रश्न आणि त्यांच्या जीवनावश्यकता सुविधेनुसार त्यांना ज्या गावात पुनर्वसन स्थळ म्हणून घोषित केलं तिथे सोयीसुविधा उपलब्ध नसताना सगळ्यात मोठा सामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला।
सर्वप्रथम पावसाळ्याच्या तोंडावर हा सगळा प्रयोग चालू असताना आम्हाला अध्यक्ष महोदयाकडून अशी अपेक्षा होती की ते सगळं प्रशासनाकडे रखडलेलं काम त्यांनी पूर्णत्वा करून आम्हाला सुद्धा जाण्यासाठी आमचा सुद्धा मार्ग मोकळा करेल अशी अपेक्षा होती. आम्हाला या गावातच नव्हे तर या गावातून शिफ्ट होताना सगळ्यात मोठ्या अडचणी म्हटलं तर तिथे सुविधा नसताना त्या गावात घर बांधणार कसे हा सगळ्यात मोठा प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये भेडसावत होता. 16 तारखेला अचानकच चेक वाय वितरणाचा कार्यक्रम ठरवला आणि जनसामान्य लोकांनी त्याचा विरोध दर्शवित तो कार्यक्रम हाणून पाडला. सर्वप्रथम आता जिल्हाधिकारी साहेबांना हेच विनंती आहे की या गावातील संपूर्ण विषय समजून या गावामधून शिफ्ट होणाऱ्या लोकांचा प्रश्न, या गावामधून बाहेर जाणाऱ्या लोकांचा प्रश्न, हे दोन बाजू जेव्हा गावात तयार झाल्या त्या बाजू तयार होत असताना WCL कडून याचा फायदा घेत या सामान्य लोकांमध्ये झगड्याचं वातावरण तयार केलं, जेणेकरून कंपनीला याचा फायदा घ्यायचा आहे. त्या फायदा घेण्यासाठी दोन कोंबड्यामध्ये लागड लावून आपला फायदा कसा करता येईल हे कंपनीचं धोरण आजच नव्हे तर मागील 20 वर्षापासूनचं चालू आहे. परंतु आपले काही लोक न समजून घेण्याच्या मार्गातून पैशाच्या लालचीबुटी बाकीच्या लोकांचा विचार न करता जे जनसामान्य ज्यांना शिक्षण कमी घेतलेले लोक आहे, ज्यांना बोलण्याचं काही अडचणी आहे, ज्यांना नेतृत्व करण्याची जिद्द नाही, असे सर्वसामान्य लोकांचा हा सगळ्यात मोठा विषय इथं वास्तव्यास आला. सर्वप्रथम इथून जाणाऱ्या लोकांचा आणि इथून पैसे घेणाऱ्या लोकांचा हे दोन भाग तयार करून गावामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं. हे वातावरण तयार होत असताना आमची कलेक्टर साहेबांना एकच विनंती होती की दोन्ही मार्ग तुम्हाला मोकळे करायचे असतील तर त्याच्यामध्ये पर्याय हाच आहे की तुम्ही पैसेवाल्यांना सुद्धा मोकळं करा, परंतु डेव्हलपमेंटच्या बाजूने वीज आणि पाणी आणि रस्ते ह्या गोष्टी उपलब्ध करा. परंतु कंपनीची R&R पॉलिसी अशी आहे की ज्या गावाचं पुनर्वसन होत असताना तिच्या कलेक्टर हा जिल्हा पुनर्वसनाचा अध्यक्ष असते आणि त्या पॉलिसीनुसार त्या पॉलिसीची तरतूद अशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार R&R पॉलिसी जे तहत झाली त्या पॉलिसीनुसार त्या गावाचं डेव्हलपमेंट पूर्णपणे करून द्यावं लागते, त्याच्यानंतरच त्या गावाचं पुनर्वसन होते अशी त्या कायद्याची तरतूद आहे. परंतु ही तरतूद सगळी भेडसावत या तरतुदीवर सगळा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचा पॉलिसीबद्दल आणि त्या कंपनीबद्दल कुठलंही वचक नसताना कंपनी आपल्या बाजूने दिशेने आपल्या लालचीपुटी आपला प्रयोग करत आहे आणि इथले लोकप्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी गाव सोडून गेल्यामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं आमची एकच विनंती आहे की ह्या सगळ्या विषयास तुम्ही दोन्ही बाजू मोकळ्या करत असताना दोन्ही लोकांना जंजीरमध्ये फसवू नका. त्या जंजिऱ्याच्या दूर करण्यासाठी एकच विषय आहे की तुम्हाला पूर्ण पॉलिसीच्या नुसार गावाचं पुनर्वसन व्हावं हीच आमची अपेक्षा आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडून ती अपेक्षा आम्ही बाळगतो आणि मी इथंच थांबतो.